तर भाजप प्रवेशासाठी सुधाकर बडगुजर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। भाजप प्रवेशासाठी बडगुजर हे मोठा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेत। तर बडगुजर सकाळीच आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं। भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठीची 1 वाजताची वेळ दिल्याचं बडगुजर यांनी सांगितलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीनेच बडगुजर निघालेत, मात्र बावनकुळेंच्या वक्तव्यानं एकंदरीतच ट्विस्ट निर्माण झाला। नक्कीच आपण जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेश होण्या अगोदर देखील भाजपमधून त्यांना विरोध झालेला आहे। मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून कुठेही असं स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश कधी होणार, काय होणार। मात्र अचानक काल बातम्या येऊ लागल्यात की सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आणि सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास 15 ते 20 आजी माजी नगरसेवक, माजी मंत्री, माजी उपमहापौर, महापौर यांच्यासह मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांचं सध्या सुरू आहे। एकीकडे बावनकुळे यांच्याकडनं देखील माहिती देण्यात आली असली की या प्रवेशाबद्दल माहित नाही, मात्र तरी देखील सुधाकर बडगुजर हे आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आणि शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने प्रवेश सोहळ्यासाठी जात असल्याचं बघायला मिळत आहे। जवळपास 400 गाड्यांचा ताफा आणि 100 बस घेऊन सुधाकर बडगुजर हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। 4500 कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। अनेक मोठी नावं जी आहेत ती देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलेलं आहे। जे पूर्वाश्रमीचे भाजपचे पदाधिकारी त्या ताफ्यासोबतच तुम्ही सुद्धा प्रवास करताय। जो ताफा ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, आपल्याला दृश्य दाखवता येतील किती मोठा ताफा आहे, किती मोठं शक्ती प्रदर्शन बडगुजर करतायत? नक्कीच मी आपले जे कॅमेरा पर्सन आहेत त्यांना विनंती करेल की आपण आपल्या प्रेक्षकांना हा सुधाकर बडगुजर यांचा भव्य प्रवेश सोहळ्याचा ताफा जो आहे तो दाखवावा। या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांचा हा प्रवेश सोहळा होत आहे आणि आपण जर गाड्या बघितल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील आपल्याला हे दृश्य बघायला मिळत आहे। या ठिकाणी प्रत्येक गाडीवरती स्टिकर देखील लावण्यात आलेलं आहे, चलो मुंबई भव्य पक्ष प्रवेश सोहळा, आणि अशा पद्धतीचे जे स्टिकर आहेत ते प्रत्येक वाहनावरती लावण्यात आलेले आहेत। आणि आपल्याला हा सुधाकर बडगुजर यांचा ताफा जो आहे तो एकंदरीतच या ठिकाणी बघायला मिळत आहे। सुधाकर बडगुजर देखील या गाडीमध्ये आहे। त्या गाडीवरती जे स्टिकर जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे, त्यावरती सीमा हिरे यांचं देखील आपल्याला चित्र जे आहे ते बघायला, फोटो जो आहे तो बघायला मिळत आहे। सीमा हिरे यांच्याकडून देखील सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी विरोध करण्यात आला होता। नाशिक पश्चिम मतदारसंघातील जे भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी होते त्यांनी देखील विरोध केला होता, शक्ती प्रदर्शन देखील त्यांनी केलं होतं। मात्र तेवढ्याच त्याच्यापेक्षा दुपटीनं जे शक्ती प्रदर्शन आहे ते सुधाकर बडगुजर यांच्याकडून सध्या सुरू आहे। आणि सुधाकर बडगुजर हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच पवन, अपडेट्स घेत राहणार आहोतच।